अहो तुमची पुस्तकं आणलीत ना सगळी की राहिलं एखादं तिकडेच? नाही ग, अगं मी बॅगेत टाकली होती, असतील बघ. कशी आहेस? मी बरी आहे बाळा. कशी आहे तब्येत आजोबा? फ्रेश वाटते ना तिथे जाऊन आल्यावर? अगदी छान वाटते. मनू, तुझे पोह्याचे पापड आणलेत बर का? अरे वा, थँक्यू. काय ग मालती, आपण संतोषरावांसाठी सुद्धा काहीतरी आणलंय ना? हो हो. कसे आहेत ग मनू? ते आले होते का हॉस्पिटलात? तर काम असतं हॉस्पिटलमध्ये, येतो तो तेव्हा. हो, म्हणूनच तर विचारते मी. आम्ही नव्हतो तेव्हा तुमची भेट झाली का? तुम्ही दोघं आल्या आल्या काय संतोष बद्दल बोलताय? कारण चांगला मुलगा आहे तो. काय ग, तुमचं काय भांडण बिंडण झालं का काय? अगं का होईल भांडण? आम्ही काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत का? बरं राहू दे. तुला तो मुलगा स्थळ म्हणून आवडला नाही ना, मग झालं. एक मिनिट, स्थळ हे कधी ठरलं? तसं काहीच नव्हतं माझ्या मनात. अगं पण ते आमच्या मनात होतं ना. तसं काहीच होणार नाहीये, प्लीज हे मनात काढून टाका तुम्ही. मग आता मी तुझ्यासाठी इतर स्थळ आणणार आहे. अगं मी सांगितलं ना तुला, मी अजून नीट विचार केलेला नाहीये. संतोषरावांचा विचार काढून टाका म्हणालीस ना आम्हाला, म्हणजे याचा अर्थ ते तुला आवडत नाहीत. म्हणजे तू याचा काहीतरी विचार केलायस, हो की नाही? का आपली उगीच नकार देतेस आमच्या समोर? अगं आजी, मुळात त्याचा या दृष्टीने मी काही विचारच केला नव्हता. मग आता करूया का? मी बोलू का त्यांच्याशी याबद्दल? नको, अजिबात नको. मी सांगितलं ना तुला मगाशीच. मी आता तुझं नाव नोंदवणार आहे. मला तो फॉर्म भरून दे. आजी प्लीज, मी खरंच विचार नाही केलाय गं. मग आता कर, कळलं? अहो द्या बरं तिला तो फॉर्म. हो हो देतो. ये सांग ना, काय झालं पुढे? हाँ यार, तेरा हस्बैंड तो अपसेट हो गया होगा. नहीं ग, वो बिल्कुल अपसेट नहीं थे. ऍक्च्युली तो जरा दमला होता. काय, आफ्टर ऑल ही इज वन ऑफ द फाइनेस्ट अँड बिझिएस्ट डॉक्टर्स इन टाउन, यू नो. पण मग घरातले तुला काय बोलले नाही ना? घरातले काय बोलणार आहेत? आणि कशाबद्दल? मला तर वाटलं आता तुला जाम पडणारच आहे. का? शादी के बाद तो ऐसे ही होता है यार. हो ना, घरच्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. आणि इथे काय तुझ्या आजी आजोबा नाही आहेत ना, त्यांना तू आरामशीर गुंडाळून ठेवायचीस. अजिबात नाही. हा, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.